येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्यात आलं। यावेळी पेट्रोल डिझेल दरवाढ मागे घ्या, शेतमालाला उत्पादन खर्च 50% हमीभाव द्या, साखर निर्यातीवरील बंदी तात्काळ उठवा अशी मागणी करण्यात आली। यावेळी पक्ष निरीक्षक उदय दळवी, जिल्हा प्रमुख नामदेव गिरी, उपजिल्हा प्रमुख साताप्पा भवान, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख हर्षल पाटील, तालुका प्रमुख बाजीराव पाटील हातकणंगले, बाबा पाटील व रवी निंबाळकर पन्हाळा, माननीय योगेश कुलकर्णी शाहूवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत हातकणंगले तहसीलदार सुशील बेलेकर यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी उपतालुका प्रमुख बाबासाहेब शिंगे, विभाग प्रमुख शरद पवार, वडगाव शहर प्रमुख संदीप पाटील, उपविभाग प्रमुख काकासो पाटील, माननीय संदीप दबडे, माननीय प्रकाश पाटील, माननीय अभिनंदन पाटील, सचिन पाटील, उत्तम पाटील, सचिन जाधव, जैनो मुजावर, हरी पुजारी, पप्पू मुरुमकर, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश शिंदे, सुरेश खोत, अनिल दबडे, माननीय विश्वास कोळी, अभिषेक पाटील, प्रशांत सुतार, बेटी जाधव, हेमंत कोळी, योगेश दबडे, ऋषिकेश दबडे, रोहन शृंगार, अमोल कुंभार व शिवसैनिक, शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते। मोर्चाकडून तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना निवेदन दिला। 15 दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून विनोद शिंगे।